दही पुरी, शेव पुरी, रगडा पॅटीस, अजून काय. हॅपी बर्थडे. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आज आहे शनिवार. शनिवारची संध्याकाळ झालेली आहे, 5:30 वाजले आहेत आणि आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे. सो आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलो आहे, पण आम्ही थोडं लवकर आलेलो आहोत. सो त्यामुळे आम्हाला थोडाफार वेळ मिळालेला आहे आणि अजून बर्थडे गर्ल आणि त्यांची फॅमिली कोणी आलेली नाही. आम्ही लवकर आलो होतो तर म्हटलं की थोडा वेळ इथे टाइम स्पेंड करूया. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं गाडीतनं बाहेर निघालो तसंच आरवला पार्क दिसलं, तर आरवची तर मज्जा झाली. तर तो आता मस्तपैकी पार्कमध्ये एन्जॉय करतोय. सो तोपर्यंत मी पण त्याच्याबरोबर इथे थोडा टाइम स्पेंड करून घेते आणि जसे सगळे पाहुणे आणि सगळेजण येतील तसं बर्थडे पार्टी सेलिब्रेशनला पुन्हा जाऊया. लवकरच मी तुम्हाला पार्टीचा सेटअप सुद्धा दाखवणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा. Say hi to everybody. Hi. Arav, whose birthday today? Mira Didi birthday. Is it? Yes. तू मीरा दीदी साठी गिफ्ट आणलं बेटा? Yes. I bought it for Mira Didi. ओके बेटा. आत्ताच मी जस्ट व्हेन्यू बघून आलो. खूप सुंदर त्यांनी डेकोरेट केलंय. बऱ्यापैकी सगळं आलंय आणि कुठे काय ठेवलं ते पण बघितलं. केक केलाय मस्त, त्यांनी बलूनची रिंग केली. आम्ही तर आलोय, आम्ही तर एंगेज पण झालो. आम्ही खेळतोय इथे मस्त पार्कमध्ये, पण अजून ज्यांचा बर्थडे तेच इथे नाहीयेत, कोणीच इथे नाहीये. सो लेट्स वेट फॉर देम. जेवणाचा टेबल तर खूपच सुंदर सजलेला होता आणि त्याहूनही सुंदर आहे इकडचा समोरचा व्ह्यू. खूपच छान वाटत होतं, कारण की चारी साईडला हिरवळच हिरवळ होती आणि मध्ये एक छोटासा पॉन्ड होता आणि एक्झॅक्टली या पॉन्डच्या बाजूलाच हे छोटंसं शेल्टर होतं जिथे बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं. खूप छान वाटत होतं बघायला. आणि तुम्ही इथे टोमॅटोचा प्लांट बघू शकता की याला भरपूर टोमॅटोज आलेले आहेत सगळीकडे खूप. आणि एक टोमॅटो इथे रेड पण होतोय आणि इथे पण आलेले आहेत.
आणि अजूनही नवीन नवीन येत आहेत अजून. हॅलो मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं आम्ही शनिवारी गेलेलो बर्थडे पार्टीला आणि बर्थडे पार्टी मस्तपैकी एन्जॉय केली आम्ही आणि खूप छान बर्थडे सेलिब्रेट झाला. स्पेशली समर वेदर खूप छान होतं, त्या मस्तपैकी छान झालं सेलिब्रेशन. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आणि त्यानंतर शनिवारी होता वाढदिवस आणि आज आहे सोमवार. तर इथे सॅटर्डे संडे आणि मंडे लॉंग विकेंडची सुट्टी आलेली आहे, तर सगळे घरीच आहेत आज. सो आज मी विचार केलेला आहे सुट्टी आहे तर सुट्टीचा चांगला उपयोग करूया. वेदर खूप छान आहे, सनी आहे. सो म्हटलं की चला काहीतरी स्पेशल बनवलं पाहिजे, म्हणून आजच्या स्पेशल मेन्यूमध्ये मी पाणीपुरी बनवणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर थोड्या वेळ आधीच मी थोडंफार ग्रोसरी घेऊन आली, जसं मिंट लिव्ज आणि कोरिएंडर पाहिजे होतं ते घेऊन आले आणि आता कुकर लावलेला आहे. बटाटे आणि चणे उकडत ठेवलेले आहेत, ते होतीलच थोड्या वेळात आणि त्यानंतर आपण पाणीपुरीची तयारी सुरू करूया. आणि इथे अवधूत पण आज गेलेला हाईक करायला, हाईक करून आलेला. कसा होता तुझा एक्सपिरियन्स आजचा? लास्ट टाइम मी ही हाईक केली होती, ग्राउस ग्राइंड म्हणतात त्याला. सो 3.5 किलोमीटर वरती जायचं आहे आणि खूप स्टीप आहे. मी लास्ट टाइम 1 आवरमध्ये केलेली, आज 55 मिनिट्समध्ये केलं. सो दॅट्स अन इम्प्रूव्हमेंट. आणि यावेळेस आम्ही हाईक डाऊन पण केलं, विच वी डिड लास्ट टाइम. सो खूपच छान एक्सपिरियन्स होता. वेदर वॉज रिअली नाईस. वी स्टार्टेड अर्ली इन द मॉर्निंग, त्यामुळे आम्ही इझिली करू शकलो आणि आय एम होपिंग टुवर्ड्स डुईंग इट मोर हाईक्स इन द कमिंग वीक्स. जसं अवधूतनी सांगितलं की तो त्याच्या फ्रेंड्ससोबत आधीसुद्धा गेलेला, ऑफिस फ्रेंड्ससोबत गेलेला आणि त्यांनी आधीसुद्धा केलेले आहे. ग्राउस ग्राइंड म्हणून त्याचं नाव आहे. इथे व्हॅन्कुव्हरच्या जवळपासच आहे, 1/2 hour 45 minutes ड्राईव्ह आहे इथून आणि खूप छान आहे. ही तो गेल्या वेळेसही गेलेला आणि त्याचा खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला आहे तिथे. सो आजही तो त्यांच्या मित्रांबरोबर गेलेला आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं सकाळी सकाळी. आणि तिथे कसं तुम्ही वरती चढून गेल्याच्या नंतर गंडोला पण आहे, तुम्ही खाली उतरू शकता. यावेळेस तो स्वतःहून उतरून आल्या म्हणून त्याचा एक्सपिरियन्स त्याला यावेळेस अजूनच मजा आली. सो होप सो त्याला नेक्स्ट टाइम अजून आवडेल तिथे जायला. आणि ॲक्च्युली आम्ही तर जाऊ शकत नाही कारण की आरवला घेऊन एवढं चढणं पॉसिबल नाही आहे. सो म्हणून आम्ही गेलो नव्हतो, तो सकाळी सकाळी गेलेला आणि जाऊन आलेला आहे. आज कसं लॉंग विकेंड असल्यामुळे एकदम लेझी डे आहे. सो त्यामुळे सगळं आरामात होतं आहे. पण ठीक आहे, चला आता किक स्टार्ट करायला पाहिजे दिवसाची. तर आता जाते आणि पटकन जेवणाच्या तयारीला लागते. पाणीपुरी असा पदार्थ आहे की आपल्याला सगळ्यांना, स्पेशली मुलींना तर खूप आवडतं आणि पण आमच्या घरात थोडंसं उलट आहे. अवधूतला माझ्यापेक्षा जास्त आवडतं पाणीपुरी आणि त्याच्यामुळेच आज मी पाणीपुरी बनवते. कारण की खूप दिवस झाले आम्ही कॉस्कोला गेलेलो आणि तिथून आम्ही पुऱ्या घेऊन आलेलो आणि त्याची इच्छा होती की मला पाणीपुरी खायचंय म्हणून. सो म्हटलं की चला आज चाट पार्टी झाली पाहिजे, सुट्टीचा दिवस आहे तर मस्तपैकी एन्जॉय करता येईल. सो म्हटलं की चला आज करूया. हे असं 3चा सेट मिळतो कॉस्कोला. सो आम्ही कॉस्कोवरून ह्या पुऱ्या घेऊन आलेलो आहोत. जेव्हा आम्ही 3-4 वर्ष आधी आलेलो तेव्हा कॉस्कोमध्ये पुऱ्या मिळत नव्हत्या, पण आता 1-1.5 वर्षापासून पुऱ्या मिळायला लागल्या आहेत पाणीपुरीच्या. आणि ऍक्च्युली तुम्ही बघायला गेलात जर तर एक जो वरचा कंटेनर आहे ना तेवढं इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये $5-5.5 पर्यंत आपल्याला मिळतं. बट हे तिन्ही आम्हाला पडलेले आहेत जवळपास $9 मिळालेले आहेत, विच इज गुड कारण की खूप स्वस्त आहेत असं बघायला गेलं तर. आणि पुऱ्या पण खूप छान आहेत. आम्ही याच्या आधी सुद्धा ट्राय केलेल्या आहे. सो यावेळेसही घेऊन आलोय. पाणीपुरीच्या पाणी बनवण्यासाठी एक पॅक पण दिलेलं आहे पॅकेट. त्याच्यात त्यांनी ड्राय पावडर आहे ती फक्त पाण्यात मिक्स करायची आणि तुमचं पाणीपुरीचं पाणी रेडी होऊन जाईल. पण मी ते न वापरता आपलं जे ऑथेंटिक इंडियामध्ये जसं बनवतात ना तसं घरी बनवणार आहे. हिरवी चटणी आणि त्याच्यापासून पाणी बनवणार आहे. तर चला ती तयारी तुमच्या बरोबर शेअर करते. आणि हिरव्या चटणीनंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं गोड चटणी. गोड चटणी जी आपण खजूर आणि चिंचेपासून बनवतो ती चटणी माझ्या घरात मी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. सो माझ्याकडे ती ऑलरेडी अवेलेबल आहे. तर आपल्याला पटकन फक्त हिरवी चटणीच बनवायची आहे. सो मला जेव्हा कधी वेळ असतो ना, ही मल्टीपर्पज आहे. तुम्ही कोणत्याही चाट आयटमसाठी ही तुमच्या घरी असलीच पाहिजे. सो माझ्या घरी मी हा पूर्ण कंटेनर भरलेली होती ही. सो आता रिकामी झाली, अर्धी झाले जवळपास. तर मी खूप बनवून ठेवते ही चटणी कारण की घरात सगळ्यांनाच आवडतं. स्पेशली समोसे वगैरे पण आपण बनवले किंवा चाट बनवले त्याच्याबरोबर ही आंबट गोड चटणी खूप छान लागते खायला. सो माझ्या घरी नेहमी अवेलेबल असते ही. हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश आणि पुदिना घेतलेला आहे. त्या व्यतिरिक्त 2 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या व्यतिरिक्त याच्यात मी जिरे पावडर आणि थोडासा चाट मसाला ऍड करणार आहे आणि याला पूर्ण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया जेणेकरून आपली चटणी रेडी होऊन जाईल.
इकडे आता आपले बटाटे सुद्धा बॉईल झालेले आहेत आणि चणे पण उकडून झालेले आहेत. सो स्पेशली जे व्हाईट चणे यूज करतात ना ते माझ्याकडे नाही आहेत, तर मग मी माझ्याकडे काबुली चणे होते तर तेच भिजत ठेवलेले रात्री आणि आता हे उकडून घेतलेले आहेत. पाणीपुरीच्या तिखट पाण्यासाठी इथे चटणी वाटून झालेली आहे बारीक. ही चटणी आता मी चाळून घेणार आहे जेणेकरून जो एक्स्ट्राचा चोथा आहे तो निघून जाईल. आणि याच वेळेस मी हवं तेवढं पाणी याच्यात ॲड करते आणि नंतर मग मी याच्यामध्ये सॉल्ट ॲड करणार आहे चवीनुसार. माझ्याकडे आज ब्लॅक सॉल्ट नाही आहे म्हणून मी नॉर्मल सॉल्ट यूज करणार आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ॲड करा, त्याच्याने टेस्ट खूप छान येते. यानंतर पाणी थोडंसं गार राहण्यासाठी मी याच्यामध्ये आईस क्यूब टाकलेले आहे. इथे पाण्याचा रंग हिरवागार राहण्यासाठी मी अर्धा लेमन याच्यात स्क्वीज केलेला आहे. हे केल्याने पुदिन्यामुळे तुमची चटणीचा रंग काळपट होत नाही आणि फ्रेश हिरवागार राहतो. आणि त्यानंतर थोडंसं वरती याच्या गार्निशिंगसाठी मी बुंदी ॲड केलेली आहे आणि इथे आपलं पाणीपुरीसाठी तिखट पाणी रेडी झालेलं आहे. तर चला आता पुढच्या तयारीकडे वळूया. इथे मी करते रगड्याची तयारी, कारण की मी रगडा पेटीससुद्धा बनवणार आहे. सो त्याच्यासाठी चणे तर ऑलरेडी बॉईल करून घेतले होते, त्याला स्मॅशही करून झालेलं आहे थोडंफार. आणि त्यानंतर मग आता मी इकडे त्याच्यात बेसिक जे आपले मसाले आहेत ते ॲड करते, जसं की गरम मसाला ॲड केलेला आहे, धने पावडर ॲड केलेली आहे, चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे, 1 स्पून कश्मीरी रेड चिली पावडर रंग येण्यासाठी, थोडीशी हळद ॲड केलेली आहे, जिरं पावडर आणि सगळ्यात शेवटी थोडाफार चाट मसाला ॲड केलेला आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे जेणेकरून थोडीशी अशी कन्सिस्टन्सी पातळ राहील. आणि हे सगळं झाल्यावर 1-2 बॉईल येईपर्यंत आपल्याला हे छान बॉईल करून घ्यायचं. आणि इथे आपला रगडा रेडी झालेला आहे. रगड्याच्या तयारीनंतर इथे मी पेटीसची तयारी केलेली आहे आणि ही तयारी करत असताना माझी एक क्लिप डिलीट झालेली होती. बेसिकली इथे जे मी बटाटे बॉईल करून ठेवले होते त्याचे साल काढून त्याला स्मॅश करून घेतले. त्याच्यात सॉल्ट, पेपर आणि 1 ते 1.5 स्पून कॉर्नस्टार्च ॲड केलं आहे. आणि जी चटणी आपण पाणीपुरीसाठी बनवलेलं त्याचा चोथा याच्यात ॲड केलेला आहे, कोथिंबीर ॲड केली आहे. आणि हे सगळं मस्त एकत्र करून त्याच्या छोट्या छोट्या अशा वड्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता मी याला तव्यावर दोन्ही साईडनी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं भाजून घेणार आहे. इथे आपल्या पोटॅटो पॅटीज आहेत त्या मस्तपैकी दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन झालेल्या होत्या आणि खायलाही खूप छान चविष्ट होत्या. आणि आता माझी इथे दुसरी बॅच पण रेडी झालेली आहे. चाट पार्टीची सुरुवात करूया आरव पासून. आणि आरव पहिल्यांदा चाट टेस्ट करणार आहे, तर सगळ्यात आधी पहिली प्लेट आरव साठी रेडी करणार आहे, नंतर मग आम्ही एन्जॉय करणार आहोत. आणि जसं की तुम्ही बघितलं की आपण खूप काही तयारी केलेली आहे. इथे पुऱ्या आहेत, पाणी रेडी आहे, इथे रगडा रेडी आहे, पॅटीस पण आपले रेडी आहेत, मस्तपैकी सगळी तयारी झालेली आहे. तर चला आता पटकन वेळ न वाया घालवता आपली चाट पार्टी एन्जॉय करूया. आरवची पहिली प्लेट रेडी झालेली आहे. आता त्याला देते, पहिला भरवते, नंतर मग आम्ही टेस्ट करतो. कोणताही चाट आयटम खाताना ना सगळ्यांच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या वेगळ्या असतात. काही लोकांना गोड जास्त आवडतं, काही लोकांना तिखट जास्त आवडतं. तर आमच्या घरात मला तिखट जास्त आवडतं, तर अवधूतला थोडंसं असं गोड आणि तिखट आवडतं. तर इथे मी आता अवधूतसाठी ताट रेडी करते. मस्तपैकी त्याच्या आवडीनुसार त्याच्यासाठी सगळं काही रेडी करून देणार आहे जेणेकरून त्यालाही खाण्यात मजा दुप्पट येईल.
इंडियातील प्रत्येक गल्लीगोळ्यांमध्ये एक तरी असा पाणीपुरी कॉर्नर असं असतं जे आपलं फेवरेट असतं. तिकडे पाणीपुरी खायला आपल्याला खूप आवडते आणि अशाच आमच्या खूप आठवणी आहेत पाणीपुरीच्या रिलेटेड. आणि त्यामुळे आम्ही हे जेव्हा घरी बनवतो तेव्हा आम्ही खूप मनसोक्त एन्जॉय करतो. आणि ॲक्च्युली घरी बनवण्याचा आनंद असतो ना, तो खूप जगापलीकडे वेगळाच असतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही राहायला गेलात तरीसुद्धा आपल्या आवडीनिवडी आपल्याला जपायलाच हव्यात. सो त्यामुळे माझा प्रयत्न असतो की मी जास्तीत जास्त घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न करत असते. आय होप तुम्हालाही आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. सो मला एकदम छान असं रेडी करून मिळालंय. दिस इज रगडा पॅटिस. तर इथे छान असं हे रगडा पॅटी बनवून दिलंय आणि इथे पाणीपुरी बनवून दिली आहे. आता फक्त डिप करायची आहे पाण्यात आणि खायची आहे. सो लेट्स ट्राय. पाणीपुरी अप्रतिम झाली आहे. खरं खूप छान झालंय आणि पाणी मस्त असं गार ठेवलंय वर्षाने. आईस टाकलं त्याच्यात थोडं मी. आता मला गार पाणी छान लागतं. आता ट्राय करूया आपण रगडा पॅटी. परफेक्ट झाली आहे पॅटी एकदम. त्याच्यासोबत चटणी आणि वरती जे टाकलंय शेव कांदा त्याच्यानंतर अजूनच भारी टेस्ट लागते. तुझ्या ह्याच्यात मी दही नाही टाकले कारण की तुला दही आवडत नाही. पण बिना दहीचं पण खूप छान लागतंय. मस्त झालं, एक नंबर. आता लेट मी कंटिन्यू. फोकस करते मला आणि लेट मी फिनिश माय फूड. तर चला आता आम्ही आमची घरगुती बनवलेली पाणीपुरी आणि चाट मस्तपैकी एन्जॉय करतो आणि मी तुम्हाला लवकरच भेटते थोड्या वेळात. तुम्ही पण या आमच्या बरोबर पार्टी एन्जॉय करायला. A few moments later. तर मित्रांनो झालेली आता दुपार आणि आम्ही मस्तपैकी पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस, अजून काय गोडपुरी, जेवढं काय व्हर्जन होते ना चाटचे ते सगळे ट्राय केले आणि सगळे खाल्ले. एवढं जास्त झालंय की अजून घरी जर 5 मिनिटं पण थांबलो असतो ना तर सगळे एकेका कोपरा पकडून झोपलं असतं. म्हणून आम्ही निघालोय बाहेर फेरफटका करायला. सो जेणेकरून झोप पण उडेल. आणि आजचा दिवस खूपच छान होता. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की अवधूतने त्याचं एन्जॉय केलं, त्यांनी ट्रेकिंग केली आणि त्यानंतर मग मी घरच्या घरी पाणीपुरी बनवली आणि भयंकर म्हणजे खूपच छान झालं होतं. घरी बनवलेली प्रत्येक गोष्ट खूप चांगलीच होते. आणि आम्ही जेव्हापासून इथे आलो तेव्हापासून घरीच पाणीपुरी करतो. कारण इथे जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये मिळते पण जर तुम्ही तिकडची एकदा ट्राय केली ना तुम्ही कधीच खाणार नाही. एवढी बंडल लागते ती पाणीपुरी. सो तेव्हापासून मी आधीच आले होते ना तेव्हा तर मी पुऱ्या पण बनवायचे. आता तरी पुऱ्या इथे इझिली अवेलेबल आहेत, मिळतात सगळीकडेच म्हणा. पण सुरुवातीला असं मिळत नव्हतं. जेव्हा आम्ही विक्टोरियाला होतो तेव्हा तर मी घरी पुऱ्या पण बनवायचे आणि पाणीपुरी म्हणजे आम्हाला आवडतं पाणीपुरी खायला. कारण की पाणीपुरी सोबत आमच्या अशा खूप जुन्या आठवणी आहेत. कारण की लग्नानंतर आम्ही घरी म्हणजे कामावरून घरी जाताना नेहमी पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी काहीतरी खाऊन जायचं संध्याकाळी, हे फिक्स असायचं आमचं. सो त्यामुळे आम्ही खूप दिवसानंतर आता घरी बनवलं होतं. मी अवधूतच्या डाईटमुळे मी सहसा बनवत नाही आता, पण म्हटलं की चला आज बनवूया. आणि त्या दिवशी कॉस्कोला गेलेलो तर मग आम्ही घेऊनच आलो पाणीपुरीचं पॅकेट. आणि तेव्हा पण अवधूत नको 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 करत होता आणि आता बोलतोय की मला चालायला सुद्धा होत नाहीये, मी एवढं खाल्लंय. त्याचं कारण असं की ऑलमोस्ट आज 1 वर्षानंतर आज आम्ही घरी पाणीपुरी बनवली असेल आणि बाहेर सुद्धा आम्ही नाही खाल्ली. राईट, आपण नाही खाल्ली रेस्टॉरंट. मला आवडतच नाही बाहेरची. म्हणून आज मनसोक्त मजा घेतलीये, सुट्टीचा आनंद घेतला आणि खूप सारं जेवण जेवलंय, खूप पाणीपुरी खाल्ली आहे. तर बरं वाटतंय. बऱ्याच दिवसांनी खाल्लंय पण आता फक्त पाहिजे ते आहे म्हणजे एक झोप, एक वामकुक्षी, एक झोप पाहिजे. आणि अजून एक मित्रांनो, आजची रेसिपी तर शेअर केली, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणती रेसिपी बघायची आहे माझ्याकडनं नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अजून काही डिटेल्स तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे ते मी तुमच्या बरोबर लवकरच शेअर करेन. आय होप तुम्हाला आमची चाट पार्टी आवडली असेल बघायला. आजची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केली ते पण तुम्हाला बघायला आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.